Good morning, everyone. Standard 12, subject chemistry. Solution. Topic solution. Solutions. It is the mixture of two or more components. Two or more components. Solution means it is the mixture of two or more components. मराठीमध्ये सोल्युशन म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त घटक एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर, एकमेकांमध्ये एकजीव झाल्यानंतर जे तयार होतं त्याला आपण सोल्युशन असं म्हणायचं. सोल्युशन मिश्रण म्हणत होतो आपण 10वी पर्यंत. जे मराठी मीडियमला होते त्यांच्यासाठी माहिती आहे सोल्युशन म्हणजे द्रावण म्हणायचं. सोल्युशन इट possesses two components, solute and second solvent. Solute and solvent, when they mixed with one another, when they mixes with each other, they form solution. Solute means द्रव्य, solvent means द्रावक, द्रव्य प्लस द्रावक, द्रावण means solution. Solution definition कशी सांगायची बघा. It is the mixture of two or more components. दोन किंवा दोनपेक्षा जास्त घटक एकत्रित आले की त्याला म्हणायचं सोल्युशन. तर सोल्युशन मध्ये आपण डिपेंडिंग अपॉन साइज of the solute particles, depending upon size of the solute particles, there are three types of solutions. सोल्यूटच्या कणांचा आकार किती आहे यावर आधारित सोल्युशनचे तीन प्रकार पडतात. नंबर 1, a coarse mixture. पहिला भाग आहे ए कोर्स मिक्सचर किंवा ए कोर्स मिक्सचर सोल्युशन. या सोल्युशन मध्ये काय होतं बघा. द सोल्युशन इन विच द पार्टिकल साइज ऑफ द सोल्यूट इट इज ग्रेटर दॅन 10⁻⁴ centimeter in diameter. Solute particles, they disperse into the solvent. That solute particles possess the size greater than 10⁻⁴ centimeter in diameter. Means 0.0001 सेंटीमीटर. त्याच्यापेक्षा आकाराने मोठी साईज असेल सोल्यूटच्या कणांची म्हणजे सोल्यूट पार्टिकलची तर त्याला आपण कोर्स मिक्सचर म्हणतो. याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर डर्ट वॉटर. पावसाळ्याच्या दिवसामध्ये धो पाऊस पडला. पाऊस मातीमधून वाहत येताना किंवा मातीच्या भागामधून वाहताना पाणी जे गढूळ पाणी येतं आपण ते गढूळ पाणी एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये आपण जर कलेक्ट केलं तर त्या काचेच्या भांड्यामध्ये गढूळ पाण्यामध्ये पार्टिकल्स लहान लहान तरंगताना दिसतात. तर ते पार्टिकल्स जे आहेत तर ते या साईजचे असतात, या आकाराचे असतात. आणि अशा द्रावणाला काय म्हणायचं मग आपण
ए कोर्स मिक्सचर. तर परत एकदा रिपीट करतो. ए कोर्स मिक्सचर सोल्युशन म्हणा किंवा ए कोर्स सोल्युशन म्हणा. इट इज दी मिक्सचर इन विच द solute particles dispersed into the solvent. It is greater than 10 raised to minus 4 centimeter in diameter. Such a solution is known as a coarse mixture or a coarse solution. Example, dirt water. किंवा आणखी आपण साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला घरी पाणी येतं. काही काही वेळेला महापूर आल्यानंतर पाणी आपल्या घरी सुद्धा गढूळ पाणी चावीला येतं. ते गढूळ पाणी जर का आपण एखाद्या भांड्यामध्ये भरून ठेवलं, सकाळी भरून ठेवलं तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला तळाशी घाण साठलेली किंवा बारीक बारीक रेतीचे पार्टिकल्स बसलेले दिसून येतील. ते त्याचं चांगलं उदाहरण आहे. तर त्याला कोर्स मिक्सचर असं म्हणायचं. त्याच्यानंतर दुसरं ते कोलायडल सोल्युशन. कोलायडल सोल्युशन कशाला म्हणायचं? The solution in which the solute particles dispersed into the solvent is in the range of 10 raised to minus 4 to 10 raised to minus 7 centimeter in diameter. सोल्यूटचे पार्टिकल्स जे आहेत ते सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह किंवा डिस्पर्स होताना त्या पार्टिकलचा आकार एवढा सेंटीमीटरच्या मध्ये कुठेतरी असेल, या दरम्यान असेल. पार्टिकल साइज रेंजेस बिटवीन 10 raised to minus 4 to 10 raised to minus 7 centimeter in diameter. Such solutions are known as colloidal solution. Colloidal solutions are also known as SOL. Simply SOL एवढाच म्हणायचं. मीन्स आता सोल त्यात पण आणखी आपण पुढच्या भागामध्ये ते शिकणार आहे. त्याच्यामध्ये सोल मध्ये एक असतं, सोल्यूट हा सॉलिडच असतो आणि सॉल्व्हंट हे लिक्विड असतं. तर त्याला आपण सोल म्हणतो किंवा कोलायडल सोल्युशन. आपल्याला डॉक्टर गोळ्या औषधं देतात बघा, त्याच्यामध्ये काही औषधं पातळ औषधं देतात. ती पातळ औषधं जी असतात, ती पातळ औषधं जर का आपण बरेच दिवस एका ठिकाणी ठेवून दिलेली किंवा मेडिकल दुकानातून आपण विकत आणली तर ते द्रावणाच्या त्या बाटलीच्या तळाशी बराचसा गाळाप्रमाणे ते साचलेलं दिसतं. आपण ती बाटली काय करतो, ढवळून घेतो. आता त्या बाटलीमधलं जे औषध आहे त्या औषधामध्ये जे पार्टिकल्स आहेत ते कोलायडल साइडचे पार्टिकल्स म्हणायचे. कोलायडल साइडचे पार्टिकल कुठलंही कोरेक्स तुमचं किंवा झायटी औषध आहे बघा, असे कुठलंही तुम्ही औषध जर घेतलं तर ते त्याप्रमाणे कोलायडलच्या रेंजमध्ये असतं. लक्षात. तर कोलायडल सोल्युशन परत एकदा रिपीट करतोय. सोल्युशन इन विच solute particles dispersed into the solvent. It is in the range of 10 raised to minus 4 to 10 raised to minus 7 centimeter in diameter. Such a solution is known as colloidal solution. याचं चांगलं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं द्रावण, FeOH5 solution. These are the good examples of the colloidal solution. तर ही कोलायडल सोल्युशनची चांगली उदाहरण आहे. त्याच्यानंतर तिसरा टाइप
ए ट्रू सोल्युशन. तसा शब्दशः अर्थ ट्रू म्हणजे खरं, खरं म्हणजे निव्वळ म्हणायचं त्याला. आपण इथं शब्द जरा वेगळ्या अर्थाने घ्यायचा. ए ट्रू सोल्युशन मीन्स निव्वळ द्रावण. निव्वळ द्रावण म्हणजे कसं बघा. The solution in which the solute particles, the solution in which the solute particles, they are less than 10 raised to minus 8 centimeter in diameter. Less than 10 raised to minus 8 centimeter in diameter. Such a solution is known as true solution. परत रिपीट करतोय. A true solution. A true solution means the solution in which solute particles dispersed into the solvent, they are possess size less than 10 raised to minus 8 centimeter in diameter. Such a solution is known as true solution. Example: sugar solution, NaCl solution. These are the best examples of the true solution. साखर घेतली एक 2-4 ग्रॅम तुम्ही आणि एका काचेच्या ग्लास मध्ये टाकून दिली. काचेचा ग्लास पारदर्शक असावा. त्यामध्ये पाणी घेतलं म्हणजे सॉल्व्हंट. त्यामध्ये 2-4 ग्रॅम साखर टाका. साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळली. साखरेचे कण पाण्यामध्ये विरघळताना त्याची साईज लेस दॅन 10 रेज टू मायनस 8 सेंटीमीटर इन डायमीटर मीन्स 0.0000001 सेंटीमीटर इन डायमीटर. कळलं? तर ट्रू सोल्युशन म्हणजे साखरेचं द्रावण किंवा मिठाचं द्रावण. मीठ पाण्यात टाकलं तरी मिठाचं द्रावण सुद्धा त्याचं उदाहरण चांगलं होतं. आता ह्याच्यामधले पार्टिकल्स आपल्याला सहजासहजी दिसत नाहीत, लक्षात घ्या. त्याच्यासाठी एक तुम्ही घरी प्रयोग करून बघू शकता. 2 ग्लास घ्यायचे. एका ग्लासमध्ये फक्त पाणी ठेवा आणि दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये साखर टाका. साखर पाण्यामध्ये विरघळलेली असेल आणि साखरेचं जे द्रावण तयार झालेलं असेल तो साखरेच्या द्रावणाचा बिकर आणि पाण्याचा बिकर हे आपण जर का पाहिलं तर दोन्हीमध्ये साखरेचं द्रावण कोणतं आहे हे तुम्हाला अजिबात कळणार नाही किंवा त्याच्यातले साखरेचे कण आपल्याला अजिबात दिसू शकणार नाही. म्हणजेच साखरेचं द्रावण हे कसं आहे, ट्रू सोल्युशन म्हणायचं त्याला. किंवा मिठाचं द्रावण सुद्धा त्याचं उदाहरण घेऊ शकतो. तर these are the 3 types of the solution: a coarse mixture, a colloidal solution, a true solution. These types, they are depending upon the size of the solute particles dispersed into the solution. सोल्यूटचे पार्टिकल सॉल्व्हंट मध्ये कुठल्या साइज मध्ये डिझॉल्व होतात किंवा डिस्पर्स होतात यावरती हे सोल्युशनचे प्रकार आहेत. ठीक आहे. सोल्युशन मध्ये आपण सोल्यूट म्हणतो. सोल्यूट म्हणजे काय? आता सोल्युशन हे आपण काय एक सोल्यूट आणि एक सॉल्व्हंट हे सोल्युशन झालं. कदाचित 2 सोल्यूट पण असू शकतील, 3 सोल्यूट असू शकतील, 4 असतील, 5 असतील. त्यानुसार त्याला आपण टाइप देणार आहे. त्याच्यामध्ये बायनरी सोल्युशन, टर्नरी सोल्युशन. जर का सोल्युशन मध्ये 2च घटक असतील, 2 कंपोनंट असतील, कंपोनंट म्हणजे घटक, 2 कंपोनंट असतील
तर त्याला बायनरी सोल्युशन म्हणायचं. बाय मीन्स टू. बायनरी सोल्युशन म्हणजे दोन कंपोनंट असलेलं सोल्युशन. समजा त्याच्यामध्ये दोन सोल्यूट आणि एक सॉल्व्हंट आहे, त्याला टर्नरी सोल्युशन म्हणायचं. टर्नरी म्हणजे तीन. त्या सोल्युशन मध्ये एकूण घटक किती? दोन सोल्यूट आणि एक सॉल्व्हंट. टर्नरी सोल्युशन म्हणायचं. समजा आपण तीन सोल्यूट टाकले, तीन सोल्यूट आणि चौथा कंपोनंट सॉल्व्हंट, त्याला क्वाटर्नरी सोल्युशन म्हणायचं. तीन सोल्यूटचे पार्टिकल्स असतील, तीन वेगवेगळे सोल्यूट्स असतील. समजा आपण लिंबू, साखर आणि मीठ हे तीन सोल्यूट झाले आणि पाणी हे सॉल्व्हंट झालं, तर हे चार कंपोनंट म्हणजे क्वाटर्नरी सोल्युशन. तर सोल्युशन मध्ये घटक किती आहे, किती कंपोनंट्स आहेत, त्यावर आधारित सोल्युशनचे परत बायनरी, टर्नरी, क्वाटर्नरी अशा पद्धतीचे टाईप पडतात. तर त्याच्या अगोदर आपण सोल्यूट म्हणजे काय बघायचं. सोल्यूट, द कंपोनंट ऑफ द किंवा द कंपोनंट which is present in the lesser proportion by mass in the solution known as solute. एखाद्या सोल्युशन मध्ये सोल्यूट कोण आहे आणि सॉल्व्हंट कोण आहे हे कसं ओळखायचं, तर त्याच्यासाठी सोल्यूट एखाद्या सोल्युशन मध्ये जो अमाउंट कमी, ज्याचं प्रमाण कमी असेल तो सोल्यूट म्हणायचा. द कंपोनंट ऑफ द सोल्युशन, द कंपोनंट ऑफ द सोल्युशन which is present in the less proportion by mass known as solute. Component which is present in less proportion by mass known as solute. एखाद्या सोल्युशन मध्ये उदाहरण आपण साखरेचं घेऊया ना, साखरेचं द्रावण. तुम्ही साखरेचं पाणी, साखर एक ग्लासभर पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये 2 ग्रॅम साखर टाकली. साखर हा सोल्यूट झाला, 2 ग्रॅम टाकताय आणि पाणी तुमचा एक ग्लास म्हणजे समजा पाव लिटर, पाव 250 किंवा 200-250 ml असेल ग्लास, म्हणजे सॉल्व्हंटचा अमाऊंट जास्त आहे आणि सोल्यूटचा अमाऊंट अतिशय त्या प्रमाणात कमी आहे, म्हणून त्याला सोल्यूट म्हणायचं. तर साखरेचं द्रावण जे घेतलं आपण, साखरेचं द्रावण 2 ग्रॅम शुगर dissolved in 200 ml of water, तर 2 ग्रॅम sugar means it is a solute. 200 ml water it is a solvent. तर सॉल्व्हंटची व्याख्या आपण परत रिपीट इथं परत सांगतोय. सॉल्व्हंट, the component of the solution, the component of the solution which is present in higher proportion. Component which is present in higher proportion by mass. The component of the solution which is present in the higher proportion by mass, that component is known as solvent. Solute, solvent यांच्या डेफिनेशन्स बघा. एखादं द्रावण तुम्ही बघितलं, उदाहरणार्थ भाजीमध्ये मीठ टाकतोय आपण. आता भाजी एक पातेलं भरून भाजी केली आपण, त्या भाजीमध्ये आपण मीठ किती टाकतो, फार कमी प्रमाणात टाकतो, तो सोल्यूट समजायचा. पातेलं भरून भाजी केली ते सोल्युशन म्हणायचं, सॉल्व्हंट म्हणायचं. सॉरी, तर सोल्यूट आणि सॉल्व्हंट.
तर ज्या ज्या सोल्युशन मध्ये जे अमाऊंट न कमी असतं किंवा ज्याचं प्रमाण कमी असतं ते सोल्युटच समजायचं आणि ज्याचं प्रमाण जास्त असतं तो सॉल्व्हंट समजायचा. एखाद्या द्रावणामध्ये जो घटक कमी त्याला सोल्यूट म्हणायचं, जो घटक जास्त त्याला सॉल्व्हंट म्हणायचं आणि ह्या दोन्हीचं मिसळून मिक्सचर त्याला सोल्युशन म्हणायचं. त्यानंतर पुढचा जो भाग आहे aqueous solution. Non-aqueous solution. Aqueous कशाला म्हणायचं? Aqua means water. Aqueous solution. जी द्रावण किंवा the solution prepared and the solvent used is a water. Water is a solvent. Strictly हा शब्द महत्वाचा आहे. If the during preparation of solution, if the solvent used is water, that solution is known as aqueous solution. Those solutions in which the solvent used is water, such solutions are known as aqueous solutions. Such solutions are known as aqueous solutions. Non-aqueous solution. Non-aqueous, non means नाही, aqueous means पाणी. पाणी नाही असलं द्रावण, पाणी नसणार, पाणी सोडून इतर कोणताही सॉल्व्हंट तुम्ही वापरला असेल तर त्याला नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट सोल्युशन म्हणायचं. उदाहरणार्थ आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स वापरतो, बेन्झिन असेल, अल्कोहोल असेल, इथर असेल किंवा जे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स आहेत ती सर्व सॉल्व्हंट्स आपण जर का वापरली सोल्युशन तयार करताना तर अशा सोल्युशनला नॉन ॲक्वियस सोल्युशन असं म्हणायचं. किंवा ड्युरिंग प्रिपरेशन ऑफ सोल्युशन if the solvent used is other than water means any organic solvent like benzene, alcohol, ether, etc. Such a solutions are known as non-aqueous solution. तर यामध्ये सॉल्व्हंट कोणता वापरला जाईल? other than water. water असणार नाही मात्र. that is any organic solvent. कोणताही तुम्ही ऑर्गॅनिकचा कुठलाही लिक्विड सॉल्व्हंट म्हणून वापरू शकता, फक्त पाणी वापरू शकत नाही, म्हणूनच त्याला नॉन ॲक्वियस सोल्युशन असं म्हटलं. तर ऑन द बेसिस ऑफ solvent used there are two types of solution: aqueous solution, non aqueous solution. water is a universal solvent. water याला युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणायचं. आपल्या लॅबोरेटरीमध्ये, केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये जी काही द्रावणं बनवली जातात जवळपास सर्व द्रावणं ही पाण्यामध्येच बनवलेली जातात. किंवा आपल्या या पूर्ण जगामध्ये जे काही तयार कुठलंही काही करताना पाणी हे वापरलं जातं मेन. बऱ्याच द्रावणामध्ये सॉल्व्हंट हा वॉटरच वापरला जातो, म्हणून याला वॉटरला युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणायचं, याला वैश्विक द्रावक म्हणायचं. द्रावक म्हणजे सॉल्व्हंट. वॉटर इज ए युनिव्हर्सल सॉल्व्हंट.
means which is used in all types of solutions. सर्व प्रकारच्या द्रावणामध्ये वॉटर हेच सॉल्व्हंट म्हणून वापरलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला आणखी सांगता येईल लाईट डिझॉल्व्स इन लाईट. लाईट डिझॉल्व्स लाईट. जे किंवा पोलार सोल्यूट्स डिझॉल्व्स इनटू दी पोलार सॉल्व्हंट्स. नॉन पोलार सोल्यूट्स डिझॉल्व्स इनटू दी नॉन पोलार सॉल्व्हंट्स. Polar solute means polar solvent. Water is a polar solvent, H2O. Polar का म्हटलं याची पोलॅरिटी डेव्हलप होते म्हणजे H+OH-. पोलार सॉल्व्हंट. नॉन पोलार सॉल्व्हंट याच्यामध्ये इथर घेऊ शकता किंवा बेन्झीन घेऊ शकता. याच्यामध्ये असं आयन्स तयार होत नाही. जे सॉल्व्हंट्स ज्या सॉल्व्हंट मध्ये किंवा सॉल्व्हंटचं डिसोसिएशन हो असे आयन्स तयार होत असतील तर त्याला पोलार सोल्यूट्स किंवा पोलार सॉल्व्हंट्स म्हणायचे. आणि जे सॉल्व्हंट्स की ज्याच्यामध्ये आपण अशा टाईपचे चार्ज तयार होऊ शकत नाही त्यांना आपण नॉन पोलार सॉल्व्हंट्स असं म्हणायचं. ठीक आहे, ओके. आपण उद्या बघूया. किती तास झालं? 27 मिनिटं. ठीक आहे.